गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW लोखंड प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता चिघळू लागलाय। यातच गुरुवारी परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात या अधिग्रहणाच्या विरोधात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। चामोर्शी तालुक्यातील भेंडाळासहित एकूण 14 गावांमध्ये 3504 हेक्टर जमीन JSW लोखंड प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याची अधिसूचना सरकारनं जारी केली आहे। या सर्व 14 गावातील जमीन अतिशय सुपीक असून एका बाजूला चिचडोह बॅरेज तर दुसऱ्या बाजूला दीना नदीवरील धरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे। या सिंचन व्यवस्थेमुळे स्थानिक शेतकरी वर्षभर विविध पिकं घेऊन आपला चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतात। दरम्यान औद्योगिक प्रकल्पांसाठी सुपीक जमिनीचं अधिग्रहण करू नये असा सरकारी आदेश असताना प्रशासनाकडून बळजबरीनं अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यापूर्वी सर्व 14 गावातील शेतकरी आणि नागरिकांनी जमीन न देण्याचा ठराव पारित केलाय, तरीही अधिग्रहणाची प्रक्रिया थांबत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत। कोणत्याही परिस्थितीत आपली सुपीक जमीन लोखंड प्रकल्पासाठी देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय। तर सरकार आणि प्रशासनाकडून बळजबरीनं सुरू असलेल्या अधिग्रहण प्रक्रियेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं। यावेळी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली। दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तात्काळ थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या भेंडाळा परिसरातले 14 गाव उद्या भूमिहीन होण्याच्या तत्परवा हो। आमची आई, आमची भाकर आज मोडल्या जाईल, उद्या आम्हाला उपवासमारीची वेळ येणार आहे। याकरता आमचा भेंडाळा परिसर, त्या 14 गावातील माझे आया, बहिणी, भाऊ, बंद संपूर्ण या जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देत आहोत की आमच्या या जिल्ह्याचे आपण मायबापात, आपण आमच्याकडे लक्ष द्यावं।